तर नमस्कार मित्रांनो. तर आता रात्रीचे 11:30 झालेत. आपलं दुकान आपण बंद केलंय आणि आता आपण चाललो गणपती बघायला. विपुल जाधव, गोरेगाव पश्चिम. आज आम्ही चाललोय मुंबईमधील सुप्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत विपुल जाधव. गोरेगावमध्ये त्यांचा कारखाना आहे, ते आपण एक्सप्लोर करूया. आता काम चालू होणार आहे, बघूया. चला. झालं असेल, काम चालू झालंय. झालंय. यांना विचारतो, भावी अध्यक्ष आहे, युवा अध्यक्ष आहे तो आमचा. लवकरच आमचा ज्ञानेश्वर नगर रहिवासी संघाचा अध्यक्ष होणार आहे. हात जोडतोय तो. खूप सेवाभावी तो आहे. जसा अनाथांचा नाथ आहे तसा आमचा आयुष आणि आयुषला सगळ्यांची साथ आहे. आयुषला आमची साथ आहे. सगळ्यांची माहिती आहे, आमची तर आहे. आयुष तुम पीछे पडो. हा, हम आगे जाते. लेट आहे 11 बज गए. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे विपुल कडे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता यांची बक्षोदी होती एका टाईपनी. तर आम्ही कारखान्याच्या जवळ आलो. 2 मिनिटाच्या चालण्यावरतीच आहे. भगतसिंगनगरचा सिग्नल आहे. सरळ इथेच मागे सरळ आलात तर डायरेक्ट हा त्यांचा रोडला लागून एक कारखाना आहे आणि एक आतमध्ये कारखाना आहे. त्या बाजूला छोट्या मूर्त्यांचा तो पण दाखवतो. तर इथं बघू शकता पाठबीट मंडळांनी बुकिंग केली आहे. मोठे मोठे पाठ ठेवले. तिकडे छोट्या मूर्त्या बनतात ते. लवकरच इकडे पण तुम्हाला मोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत. 5 फूट, 7 फूट, 12 फूट, 15 फूट. तर तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्याशी जुळून राहा. चला. इथं समोरच्या कारखाना आता आपण बघितलं, तिकडून रस्ता क्रॉस केला तर ही गल्ली मारा, डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या कारखाना जवळ पोहोचाल. मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात ते. थोड्या एक महिन्यानंतर तुम्हाला इकडे जे रंग वगैरे झालं, बाप्पाचं जे रूप बघायला भेटेल ना, त्याचं म्हणजे बोलू नका त्याचं. महिना आहे. 1 महिन्यानंतर तुम्ही थोडा 15 दिवस आधी येऊन बघणार तर एकदम रंग सगळं झालेलं असतं, फिनिशिंग झालेलं असतं. आणि बघायला जी मजा येते ना, आम्ही हर वर्षी येतो बघायला आणि यावर्षी आम्ही ब्लॉग घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की बघा. तर चला गाईस, आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.